जय भीम. मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे डेली रूटीनमधले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. खरंच मित्रांनो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायसाठी. खरंच सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि मला सपोर्ट करा. त्यानंतर मस्त सकाळ सकाळी चहा वगैरे पिऊन घेतला. चहासोबत एक पार्लेची बिस्किट पुडा पण खाऊन घेतले सकाळ सकाळी. आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं. इथं बघू शकता दादूची तयारी चालू आहे, पण बाळ काय त्याला तयारी करू देत नाही आहे. आता घर पूर्ण रिकामी झालं होतं. सगळेजण गेले होते आपापल्या कामासाठी. मग मी लागले होते माझ्या कामासाठी. स्वयंपाक वगैरे सगळा व्यवस्थित आवरून झाल्यानंतर सगळा पसारा आवरून ठेवला आणि किचन क्लीन केलं. आणि मग नंतर म्हटलं केस वॉश करते आज. आणि मग नंतर आठवलं की नाही, केसांसाठी एखादा नवीन शॅम्पू ट्राय करू आपण. त्यासाठीच मग मी कोरपड घेतली, कारण आपल्याकडे सगळं साहित्य अवेलेबल आहे. त्यासाठीच मग कोरपड तोडून घेतली आणि झाडाचा कढीपत्ता घेतला, कारण मला काय बाहेर जाऊन आणायचं नव्हतं काही, त्याच्यामुळेच म्हटलं घरात ट्राय करू. आणि त्यासाठी थोडेसे तांदूळ, कोरपड आणि कढीपत्ता असं स्वच्छ धुवून घेतले. आणि त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्या पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ आणि कढीपत्ता, कोरपड मस्त चमच्याने फिरवत फिरवत एक 10 ते 15 मिनटं मी उकळून घेतले मस्त. आणि त्याचा कलर असा हिरवा हिरवा झाला होता. आणि मग त्यानंतर मी मस्त चाळणीनं चाळून घेतलं ते व्यवस्थित सगळं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये शॅम्पू मिक्स करायचा होता. आता हा जो हे जे आहे ना, मी जे करते ट्राय, तर ते हॅक ना मी फेसबुकवर बघितलं होतं. तर ते फेसबुकवरती असं केलं होतं. म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघू. ट्राय करायला काय हरकत नाही. आणि खरंच सांगते तुम्हाला, याचा रिझल्ट मला ना खूप आवडला. केसांना मस्त असं लावून घेतलं आणि बाळाला वाटलं अगोदर का ते खायचं आहे, त्याच्यामुळे त्याने चम्मच आणला जाऊन आणि त्याच्या डोळ्यात गेलं. तर तो बघा कसं साफ करतो डोळ्याचं. खरंच खूप गोड अशी मदत करत होता मला. सगळं मला हेल्प करत होता केसांना शॅम्पू लावण्यासाठी. आणि ही केसांना लावून एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ठेवायचं होतं, वॉश करायचं नव्हतं. त्यानंतर मस्त असं ठेवून दिलं केसांना 10-15 मिनटासाठी. मग तोपर्यंत बाळाचं आवरून घेतलं आणि मग नंतर मी पण हेअर वॉश केला छान असा. खरंच तुम्हाला सांगते, रिझल्ट खूप छान मिळाला मला याचा. केस एकदम स्मूथ झाले होते, मऊ झाले होते आणि केसाचा स्मेल पण छान येत होता. त्यानंतर भूक लागली होती म्हणून दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. साधं सिंपल जेवण होतं दुपारचं. मग म्हटलं संध्याकाळी आता भरपूर असा कंटाळा आलेला आहे आणि भाजीचा प्रश्न खूप मोठा असतो घरात स्वयंपाक करणाऱ्यांना किचनमध्ये. तर भाजी काही सुचत नव्हती काय करावं, त्यासाठी पण खिचडी टाकून दिली मी. पण नंतर मला ऑप्शन नाही, मला भाकरी करावंच लागतं, कारण पप्पा खिचडी वगैरे खात नाहीत. त्यांच्यासाठी 2 भाकरी केल्या. पप्पा म्हणजेच माझे सासरे, त्यांच्यासाठी 2 भाकरी केल्या. आणि मग नंतर म्हणला आता किती भाजीला आपण लांब ढकलायचा प्रयत्न केला तरी पण ते भाजीचं टेन्शन आलंच मला, काय करू पप्पासाठी. तर म्हटलं जाऊ दे, काय टेन्शन वगैरे काही घेत नाही. त्याच्यामुळं मुगाची डाळ टाकली आणि मुगाचं मस्त पातळ आमटी केली अशी छान चुरून मुरून खाण्यासाठी. गरम गरम भाकरी आणि पातळ आमटी छान लागते. मग नंतर दादूला लागली होती भूक, त्याला केलेली खिचडी वाढून दिली छान. अगोदर त्याला वाढून दिल्यानंतर मग मी सगळ्यासाठीच घेतलं गरम गरम जेवण. सगळेजण एन्जॉय करतायत जेवण. चला तुम्ही पण करा. बाय. जय भीम. भेटू पुढच्या व्हिडिओ.